नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच घरी अंगणामध्ये तुळस असते, नाही का? एक छोटंसं रोप. पण ते फक्त पूजेपुरतं मर्यादित नाहीये. ते आपल्या आरोग्याचं आणि घरातल्या शांतीचं प्रतीक आहे. पण कधी विचार केलाय का की या श्रद्धेच्या मागे काही विज्ञान पण असू शकतं? चला तर मग आज आपण तुळशीचा हाच आध्यात्मिक आणि वैज्ञानिक खजिना जरा उलगडून बघूया. जरा विचार करून बघा, जे रोप आपण रोज इतक्या श्रद्धेने पूजतो तेच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली ठरलं तर काय वाटतं? हाच प्रश्न आपल्याला तुळशीच्या अगदी मुळापर्यंत घेऊन जाणार आहे, त्या ठिकाणी जिथे श्रद्धा आणि विज्ञान एकमेकांना येऊन मिळतात. बरं, सगळ्यात आधी हे बघूया की तुळशीला इतकं पवित्र का मानलं जातं. याचं उत्तर आहे तिच्या खोल आध्यात्मिक महत्वामध्ये. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात तिथूनच करूया. पद्मपुराणातला हा श्लोक बघा. तो आपल्याला तुळशीचं सामर्थ्य किती मोठं आहे हे सांगतो. म्हणजे विचार करा, एक साधं रोप नाहीये हे, तर एक प्रकारचं संरक्षक कवच आहे. एक अशी शक्ती जी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि पावित्र्य टिकवून ठेवते. कमाल आहे ना? आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ही श्रद्धा आपल्या रोजच्या आयुष्यात आणि पूजाविधींमध्ये इतकी मिसळून गेली आहे. आपण बघतोच की तुळशीचं पान देवाला वाहिल्याशिवाय पूजा पूर्णच होत नाही, किंवा तुळशीची माळ घालणं हे फक्त आध्यात्मिक नाहीये, तर जणू काही आपण स्वतःभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जीचं सर्कल तयार करतोय. ओके, तर हा झाला श्रद्धेचा भाग. पण प्रश्न हा आहे की हे फक्त श्रद्धेपुरतंच मर्यादित आहे का, की यामागे काही ठोस वैज्ञानिक कारणं पण आहेत? चला आता आपण श्रद्धेकडून विज्ञानाकडे वळूया आणि बघूया की मॉडर्न रिसर्च तुळशीबद्दल काय म्हणताय. आजचं विज्ञान म्हणजे मॉडर्न सायन्स तुळशीला एका स्पेशल नावाने ओळखतं, ते म्हणजे ॲडॅप्टोजेन. आता ॲडॅप्टोजेन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी नैसर्गिक शक्ती आहे जी आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारच्या स्ट्रेसशी म्हणजे तणावाशी जुळवून घ्यायला मदत करते आणि आतून एक बॅलन्स टिकवून ठेवते. जणू काही ती आपल्या शरीरासाठी एक ढालच आहे. आणि हे फायदे पाहिले की लक्षात येतं की ही वनस्पती किती कामाची आहे. म्हणजे बघा ना, मानसिक शांतीपासून ते शारीरिक संरक्षणापर्यंत सगळीकडेच तिचा फायदा होतो. तुळस एकाच वेळी आपल्या मनावर आणि शरीरावर दोन्हीवर काम करते. 200हून अधिक. हो, अगदी बरोबर ऐकलत. तुळशीमध्ये 200 पेक्षा जास्त बायोॲक्टिव्ह कंपाऊंड सापडले आहेत. म्हणजे यात युजेनॉलसारखे घटक आहेत जे वेदना कमी करतात, तर अर्सेलिक ॲसिडसारखे घटक आपल्या शरीराला प्रोटेक्ट करतात. म्हणूनच तर म्हणतो, तुळस म्हणजे फक्त एक रोप नाही, तर निसर्गाने आपल्या अंगणात ठेवलेली एक छोटीशी फार्मसीच आहे. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, याचा थेट पुरावा आपल्याला रिसर्चमधून मिळतो. काही स्टडीजमध्ये काय दिसलंय माहितीये? ज्या लोकांना तुळशीचा अर्क दिला गेला ना, त्यांच्या बॉडीमधली स्ट्रेस लेवल दुसऱ्या ग्रुपपेक्षा खूपच कमी होती. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर तुळशीचा जो शांत करणारा इफेक्ट आहे, तो फक्त एक अनुभव नाहीये, तो सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे. बरं, मग आता हे सगळे ज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं? चला, आता काही अगदी सोपे आणि प्रभावी मार्ग बघूया, ज्याने आपण तुळशीचे हे सगळे फायदे अगदी सहजपणे मिळवू शकतो. दिवसाची सुरुवात करायची असेल किंवा दिवसभरातला थकवा घालवायचा असेल, तर तुळशीच्या चहापेक्षा बेस्ट काहीच नाही. फक्त काही ताजी पानं घ्या, गरम पाणी आणि बस. काही मिनिटातच एक असं ड्रिंक तयार होतं जे फक्त शरीरालाच नाही तर मनालाही शांत करतं आणि एकदम फ्रेश वाटायला लागतं. एवढंच नाही, तुळशीचं रोप वाढवणं हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशनच आहे, नाही का? जेव्हा आपण त्या रोपाला पाणी घालतो, त्याची काळजी घेतो, तेव्हा नकळतपणे आपण निसर्गाशी आणि आरोग्याच्या या मूळ स्रोताशी कनेक्ट होतो. आणि ज्यांना श्रद्धा आहे त्यांच्यासाठी तर एक अजून छान गोष्ट आहे. रोपाला पाणी घालताना किंवा त्याची काळजी घेताना एका साध्या मंत्राचा किंवा प्रार्थनेचा जप केला ना, तर त्या कामाला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. हा फक्त एक विधी नाहीये, तर त्या रोपाशी एक नातं जोडण्याचा एक सुंदर मार्ग आहे. तर तुळशीची ही सगळी गोष्ट आपल्याला कुठे आणून ठेवते? एका खूप महत्वाच्या विचारापाशी, की आपली प्राचीन श्रद्धा आणि आजचं आधुनिक विज्ञान हे काही दोन वेगळे मार्ग नाहीत, उलट एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचा दोन वेगवेगळ्या वाटा आहेत. जे आपल्या पूर्वजांना अनुभवातून आणि श्रद्धेतून कळलं होतं, तेच आज सायन्स आपल्याला सिद्ध करून दाखवतंय. किती अद्भुत आहे ना हे नातं? यावर नक्कीच विचार